नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघत आहोत इयत्ता 7वीचा मराठीचा पॅटचा पेपर, जे की सिरीज चालू आहे। या अगोदर मी 6 पार्ट अपलोड केलेले आहे। हा 7वा पार्ट होणार आहे आणि हा लास्टचा पार्ट होणार आहे। यामध्ये 10 मार्क्सचे प्रश्न विचारले जाणार आहे। बघा 11 आणि 12वा क्वेश्चन आपण बघणार आहोत। चला जाऊ आपल्या प्रश्नाकडे, कसे प्रश्न विचारलेले आहे आपल्याला। तर बघा परीक्षेमध्ये 11वा प्रश्न विचारलेला आहे, खालील शब्दांना प्रणाम भाषेत कोणते शब्द वापरतात? प्रणाम भाषेत, ठीक आहे। मले, मत, व्यवहारी, येथे, एतवारला का रविवारला एतवार म्हणता व्यवहारी भाषेमध्ये। आपण म्हणतो कधी एतवार कधी चालला, एतवार चाललो, ठीक आहे, म्हणजे मीन्स रविवारी चाललो। तर बघा 12वा प्रश्न बघूया आपण। व्हिडिओ थोडा लंबा होईल, लास्टचा तुम्ही बघून घ्या। 12वा प्रश्न दिला आहे, कंसात दिलेल्या म्हणीचा उपयोग खालील दिलेल्या संवादात योग्य ठिकाणी कर। नाचता येईल अंगणवाडकडे, प्रयत्न वळवचे कण रगडे, हाती गळे, एकदी बळ मिळते फक्त। बघा, ठीक आहे। राहुल, आपल्या मॅडमने दिलेला प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा आहे, त्यासाठी सर्वांनी मिळून एक काम केले पाहिजे। स्नेहा, हो खरंच आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे। हे संवाद लेखन आहे। एक संवाद लेखनचा प्रश्न बघायला मिळतो। अमोल, ह्या तुम्हाला, ठीक आहे। बघा ज्या म्हणी आहे तुम्हाला याच्यात संवादामध्ये याचा वापर करायचा। अमोल, चल तर मग आपण सर्व मिळून खूप प्रयत्न करू, प्रकल्पाचे काम करू, म्हणजे एक अवघड प्रकल्पही वेळेत पूर्ण होईल। या नावाने प्रमाणात प्रयत्नाने वाळूचे कण रगडे तर तेलही गळे, ठीक आहे। राहुल, अगदी बरोबर आहे तुझं। मीरा, काही जण मात्र काम जमत नाही म्हणून कारण सांगतात, बसतात, म्हणतात ना नाचता येईना अंगण वाकडे, ठीक आहे। शैला, हो ना, असं वागणं योग्य नाही, आपण मात्र सर्वांनी मिळून हा प्रकल्प पूर्ण करू। बघा हे झालं तुमचं 5 मार्कासाठी संवाद लेखन, त्यात ह्या म्हणींचा तुम्हाला वापर करायचा होता। आता नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13 बघणार आहोत आपण। लास्टचा तो प्रश्न होणार आहे। बघा लास्टचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। दिलेल्या उभयनिवी अव्ययाचा वापर करून एक वाक्य लिहायचं आहे। उभयनिवी ग्रॅमॅटिकल पार्टचा बघा, तू चहा घेणार अथवा कॉफी। खालील शब्दांचे अव्यय प्रकारातून वर्गीकरण करून दिलेल्या चौकटी लिहा। अरे वा, पुस्तकाचे सावकाश, अबब, अलीकडे टेबल, ठीक आहे। एक तुम्हाला दिलं आहे अव्यय शब्दयोगी अव्यय, हे तुम्हाला बघा पुस्तकामध्ये सावकाश, मी तुम्हाला डिवायडेड करून दिलं आहे। याचा आन्सर इथं सेम आन्सर दिलेला आहे तुम्हाला इथं, की खालील वाक्यातील लेखनानुसार चूक असलेले शब्द ओळखा व ते बरोबर करून लिहायचं आहे। समीर प्रत्येक क्रीडा प्रकारात पहिला येतो, चुकीचं वाक्य आहे। बरोबर वाक्य आहे, समीर प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रथम येतो, पहिला होता इथं प्रथम यायचं आहे, ठीक आहे। करेक्शन करायचं आहे। बघा प्रश्न झाला तुमचा हा। आता ईमध्ये तुम्हाला काय दिले, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे सरळ रूप व सामान्य रूप ओळखायचे तुम्हाला। बघा तुम्हाला भरपूर पोलीस भरतीला पण प्रश्न असतो हा, तुम्हाला पण हे वाक्य, आकाशात तारे, सरळ रूप आकाशात आणि सामान्य रूप आहे आकाशात, ठीक आहे, चकमकत असतात। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही ना आपले 5 पार्ट अगोदरचे बघितले नसेल तर लवकर बघा आणि नंतर हा पार्ट बघा, म्हणजे याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। आजसाठी इथेच थांबूया, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।